म्हणल्यानंतर वेळीच जाग होणं महत्वाचं आहे झोप या विषयावरती. म्हणजे सकाळी उठल्यावर ताजेतवानं वाटतंय का, हा एक सोपा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. तर त्याला घोरण्यावरनं त्याची बायको घरी खूप हे करते की तू फार घोरता असं तसं. तर तो म्हणला अरे घोरणं असं असतं की जेवल्यावर जशी ढेकर यायला पाहिजे तसं झोपल्यानंतर जो घोरत नाही तो माणूस झोपलाच ना असं समजायला पाहिजे. तर घोरणं पर से म्हणजे जांभई येणं ढेकर येणं असंच घोरणं आहे, पण ते एका हद्दीच्या पलीकडे जर होत असलं तर त्याला आजारात धरलं जातं. त्यामुळे झोप जेव्हा कमी होते तर त्यामुळे त्याला जो टॅक्स किंवा इंटरेस्ट भरावा लागतो ते रक्तवाहिन्या भरत असतात की मॅडम हॉस्टेल में कोई नहीं सोता इसलिए कोई नहीं सोता. म्हणजे न झोपण्याचं पिअर प्रेशर असतं हॉस्टेलमध्ये. स्ट्रेस सगळ्यांना आहे, त्यामुळे असं कोणी नाहीये ज्यांना स्ट्रेस नाहीये. स्ट्रेस असण्याचं प्रमाण वेगळं आहे. स्ट्रेस आपण प्रोसेस कसा करतो ह्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. स्लीप अफेक्ट्स कॉग्निशन म्हणून परीक्षेत जागून जागून अभ्यास केलाय आणि पेपर लिहिताना ब्लॉक बसला. ही उदाहरणं आपण जगलो सुद्धा आहे हॉस्टेलवरती. तर हे असे जे आपल्याला वाटतं की अरे हा काय टाइमपास, हा नुसता डुलक्या काढतोय, त्याच्या मागे ऍक्च्युअली मेडिकल आजार असू शकतात विच नीड टू बी टेकन व्हेरी सिरियसली. 1/3 1/4 स्फूर्तिभ्रंश प्रिव्हेंटेबल आहे. आणि कसा प्रिव्हेंट करायचा तो? झोपण्याआधी चहा किंवा कॉफी प्यायची आधी 1-2 तास. तर त्याचा काय इफेक्ट कसा होतो बॉडीवर? मग रात्री ती झोप पुरेच होत नाही, मग दिवसा डुलक्या लागणारच ना कुठेतरी. मी म्हंटल ना उधारी चालू आहे ती, तर मग ती उधारी शरीर भरून काढायला बघतं दिवसा. की जेट लॅग म्हणून नेहमी असतं झोपेचं आमचं सायकल डिस्टर्ब होतो. तर त्याविषयी काय सांगताय? म्हणजे आपण हा फोन घेतो आणि कुशीवर झोपतो आणि बघतो, हा, तर त्याच्यामध्ये एक डोळा डॉमिनंट होतो आणि एक डोळा सप्रेस होतो. जो खालचा डोळा आहे तो असा होतो आणि हा डोळा डॉमिनंट होतो. हा, आणि मग बाथरूमला जायचं असतं, आता झोपणार बरं का मी करून, म्हणून उठते ती व्यक्ती, बाथरूमला जायला उठते आणि एका डोळ्याने दिसेन असं होतं. तर त्यामुळे मग निदान तुम्ही जर रात्री मोबाईल बघणार असाल दोन्ही डोळ्यांनी बघा, डोळसपणे बघा. हा खूप महत्वाचा विषय होता. म्हणजे खरं नुसताच मोबाईल वापरू नका हे सगळे सांगतात, पण त्याचं कारण खरं काय सायंटिफिक हे फार महत्वाचं होतं. त्यांना तर मी म्हणते की झोपेचा प्रॉब्लेम असेल तर जेवण झाल्यानंतर आवरावर नका करू. आवरावर हे इतकी एनर्जायझिंग ऍक्टिव्हिटी आहे की कधी कधी त्याने जाग येते. की झोपेमध्ये चालणं किंवा झोपेत बोलणं, होय, ह्याच्या मागचं काय कारण असतं? तर मग चिंतेला अपॉइंटमेंट द्यायची दुसऱ्या दिवशीची आणि मग करायचं काय की रात्री जाऊन फ्रीज उघडून खाल्लं जातंय, देर इज नो मेमरी अबाउट इट. त्या व्यक्तीच्या शेजारी झोपलेली व्यक्ती जी असते त्यांना लाथाबुक्के किंवा त्या स्वप्नामध्ये जर ती व्यक्ती ओरडत असेल, मग जर तुम्हाला झोप लागत नसेल स्पेसिफिकली तर स्लीप हायजीन तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टरकडे जाण्याआधी हे नक्कीच तुम्ही 1-2 महिने करून बघा. तर त्याचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ना, मला एवढीच झोप पुरते, मला जास्त लागते, मी फ्रेश असतो. तर असं काही गणित आहे की कोणत्या वयानुसार किती झोप कोणाला आवश्यक आहे? त्यामुळे वेळेवर झोपा असं मी प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं बंद केलंय. मी लिहिते इनफ स्लीप, प्रमाणात झोपा. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला जो विषय आहे तो एक खूप खास विषय आहे. म्हणजे ह्या विषयावरती पॉडकास्ट करता येऊ शकतो हे खरं माझ्या स्वप्नात पण आलं नसतं. झोप हा आजचा विषय आहे. या विषयावरती एपिसोड करावा असं डोक्यात यायचं कारण म्हणजे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये एका प्रेक्षकांनीच आमच्या प्रश्न आपल्याला केला होता की सर ह्या विषयावर एक एपिसोड करूया. तेव्हा मला या विषयाचं गांभीर्य इतका लक्षात आलं नव्हतं, पण जेव्हा आमच्या डॉक्टर मित्रांशी एका कॉन्फरन्समध्ये चर्चा करताना हा विषय निघाला तेव्हा आजकाल या विषयाचं खूप जास्त लोकांना सिरियसनेस आहे, खूप लोकांना ह्याच्यामुळे त्रास आहे. आणि एक रात्रीची झोप नसेल तर एक नेक्स्ट डे सुद्धा आपला किती वाईट जाऊ शकतो याचा आपल्याला अंदाज असतो. पण कित्येकांना हे क्रॉनिक प्रॉब्लेम म्हणून जेव्हा त्रास होतो तेव्हा त्यांचे कित्येक आठवडे महिने यामध्ये जातात. आणि नुसती कमी झोप हा विषय नसतो, तर ही कमी झोप तुमच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरती काय परिणाम करू शकते हा विषय नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखा होता. आणि ह्या विषयावरती कुणाशी भेटायचं, कुणाशी चर्चा करायची ह्याच्यातनं गप्पांमधनं कळताना आमच्याच कॉलेजचे एक सिनियर डॉक्टर फ्रेंड आमच्या आहेत, त्यांच्याशी गप्पा मारताना हा विषय आमचा झाला आणि ह्या विषयावर नक्कीच एपिसोड करूया असं आम्ही ठरवलं. नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचे प्रश्न आहेत आणि डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टर
पौर्णिमा गौरी ह्या न्यूरोलॉजिस्ट आहेत, ज्या गेली 25 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि गेल्या काही वर्षापासून त्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत. तर आज आपण भेटूया डॉक्टर पौर्णिमा गौरी यांना. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर पौर्णिमा गौरी, न्यूरोलॉजिस्ट, मेंटर आणि आर्टिस्ट. मी ब्रेन अँड माइंड सेंटर रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर आहे आणि कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट इन जोशी हॉस्पिटल अँड संचेती हॉस्पिटल. आणि आमचं एक ऑर्गनायझेशन आहे, सोशल प्रॉफिट ऑर्गनायझेशन फॉर इमोशनल वेलनेस, निश ॲडव्होकसी फाउंडेशन. त्याची CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. नमस्कार. तर आपण जेव्हा ह्या विषयावर चर्चा केली तेव्हा आधीच ठरलं होतं की ह्या विषयाचं खरं इतकं गांभीर्य आम्हाला आधी माहितीच नव्हतं. तर सगळ्यात पहिला एक बेसिक प्रश्न असे की खरं तर झोप म्हणजे काय असतं? आमच्या टेक्स्टबुकमधल्या एका चॅप्टरची खूप सुंदर सुरुवात होती की आपण 3 अवस्थेत जगतो. एक आहे जागेपण, एक आहे नॉन रेम स्लीप आणि तिसरं आहे रेम स्लीप. तर झोपेचे जे 2 प्रकार आहेत त्या आपल्या फिजिओलॉजिकल स्टेट्स आहेत. जसं जागेपणाचा स्टेट आहे, 24 तासामध्ये आपण 16 तास जागे आहोत आणि 8 तास झोपतोय. सो इट इज अ फिजिओलॉजिकल स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. आणि त्याच्यामध्ये शरीराची बाकीची कामं, आपलं रिबूटिंग जे आहे ते होणार असतं. तिथे असं नाही की शरीर काहीच करत नाही आहे. शरीर जी उरलेली वेगळी कामं असतात ती करत असतं. त्यामुळे झोप ही एक शारीरिक अवस्था आहे जी आपल्या रिबूटिंगसाठी गरजेची आहे. अच्छा. आणि मग आपण जे स्लीप सायकल म्हणतो तो काय प्रकार असतो? हो, तर स्लीप सायकल म्हणजे जसं दिवसाचं सायकल आहे ना, की सूर्योदय होतो, मग सूर्य एकदम तळपतो, 12 वाजता एकदम डोक्यावर असतो आणि मग नंतर संध्याकाळी सूर्यास्त होतो. तर ट्वायलाईट झोन्स म्हणतो आपण. तर म्हणजे पहाट आणि संधिकाल. तर तसेच झोपेच्याही सगळ्या अवस्था आहेत की झोपायला आपण जातो तेव्हा एक ट्वायलाईट झोन असते, जेव्हा आपल्याला झोप लागत असते ती मधली स्थिती. मग त्यांच्यानंतर मग नॉन रेम स्लीप सुरू होते. ती एक अवस्था असते झोपेची ज्याच्यामध्ये ब्रेन वेव्स वेगळे असतात, हार्ट रेट वेगळे असते, ब्रीदिंग वेगळं असतं. आणि मग रेम स्लीप. तर हे एक स्लीप सायकल झालं. नॉन रेम स्लीपच्या 3 स्टेजेस, मग रेम स्लीप, मग पुन्हा थोडीशी जाग येते. तर 1-1.5 तास हे सायकल चालतं. थोडीशी किंचितशी जाग येते, मग ती बाथरूमला जायचं म्हणून येऊ शकते किंवा कूस बदलायची म्हणून येऊ शकते. मग पुन्हा नॉन रेम स्लीप सुरू होते, मग रेम स्लीप, परत थोडीशी जाग येते. असे 4 सायकल्स रात्रभरात होत असतात. तर 2 स्लीप सायकल्स. तर या एपिसोडची चर्चा करताना आमच्या मित्राशी मी जेव्हा बोललो तर त्याचं असं म्हणणं होतं की ठीक आहे ना, मला एवढीच झोप पुरते, मला जास्त लागते, मी फ्रेश असतो. तर असं काही गणित आहे की कोणत्या वयानुसार किती झोप कोणाला आवश्यक आहे? खरं तसं म्हटलं तर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 24 पैकी 22 तास झोपत असतं आणि फक्त त्या बायोलॉजिकल नीड्ससाठी उठत असतं. आणि मग हळूहळू एक स्लीप सायकल सेट होतं आणि साधारण 7-8 वर्षी म्हणजे प्रायमरी स्कूलमध्ये एक रात्री 7 ते 9 तास झोप आणि दिवसभर जागेपणा असं एक सायकल सेट होतं. पूर्वी असा समज होता की म्हातारपणी कमी झोप चालते वगैरे, पण ऑन अन ॲव्हरेज सगळ्यांना 7 ते 9 तास झोप लागते. अच्छा. नेपोलियनला असं म्हणतात की 4 तास झोप पुरायची आणि तो घोडदौड करत असताना पण झोपायचा. पण असा मिलियन्समध्ये एक माणूस जन्माला येतो. तर त्यामुळे आपण नेपोलियन आहोत असं समजण्यापेक्षा 7 ते 9 तास ऑन अन ॲव्हरेज ही असली पाहिजे. बँकिंगची जी भाषा आहे ना तीच स्लीपमध्ये वापरली जाते झोपेमध्ये, की स्लीप डेट. माझी जी गरज आहे, समजा माझी 7 तास गरज असेल आणि मी 5 तास झोपतेय, तर रोज 2 तासाची उधारी आहे. तर स्लीप डेट आणि मग त्याच्यावर लागणारा इंटरेस्ट. अच्छा. जो परवडणारा नाहीये. जो परवडणारा नाहीये, कारण तो इंटरेस्ट लागतो तो रक्तवाहिन्यांमध्ये लागतो. असं आहे. ओके. आणि त्याच अनुषंगाने खरं पुढचा प्रश्न होता की ह्या कमी झोपेचा शरीर आणि आपला ब्रेन ह्याच्यावर काय परिणाम होतो? इमिजिएटली जर विचारलं, म्हणजे मी समजा काल रात्री नीट झोपली नसेल तर मला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतानाही अवघड होणार. स्लीप अफेक्ट्स कॉग्निशन. म्हणून परीक्षेत जागून जागून अभ्यास केलाय आणि पेपर लिहिताना ब्लॉक बसला. ही उदाहरणं आपण जगलो सुद्धा आहे हॉस्टेलवरती. इंटरेस्टिंगली VNITचे स्टुडंट्स माझ्याकडे यायचे नागपूरला असताना आणि एका मुलाने खूप सुंदर सांगितलं की मॅडम हॉस्टेल में कोई नहीं सोता इसलिए कोई नहीं सोता. म्हणजे न झोपण्याचं पिअर प्रेशर असतं हॉस्टेलमध्ये आणि सगळ्यांना कमी झोप चालत नाहीये. त्यामुळे जर इमिजिएट इफेक्ट विचारलास तर स्लीप अफेक्ट्स कॉग्निशन, म्हणजे बुद्धिमत्तेवर, विचारशक्तीवर, निर्णय क्षमतेवर पण झोप नसल्याचा परिणाम होतो. आणि क्रॉनिक इफेक्ट्स जर विचारले, म्हणजे लांब लचक चालणारे जे परिणाम, दुष्परिणाम, ते तर याहून भयानक आहेत. कारण जसं दारू, स्मोकिंग, ब्लड प्रेशर,
हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस यांना रिस्क फॅक्टर मानलं जात आहे हार्ट अटॅकचं आणि ब्रेन स्ट्रोकचं. त्याच्यात झोप कमी होणं आता ऍड झालेलं आहे. त्यामुळे झोप जेव्हा कमी होते तर त्यामुळे त्याला जो टॅक्स किंवा इंटरेस्ट भरावा लागतो ते रक्तवाहिन्या भरत असतात. तो स्ट्रेस निर्माण होतो शरीरावर. ॲलोस्टॅटिक लोड नावाचं माइंड बॉडी मेडिसिनमध्ये पण एक कॉन्सेप्ट आहे की रोज होणारा जो स्ट्रेस आहे तो जमा होत असतो एका बँक अकाउंटमध्ये आपल्या शरीरातल्या, आणि मग दॅट अफेक्ट्स द ब्लड वेसल्स. रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि रक्तवाहिन्या सगळीकडेच चालल्या आहेत ना. म्हणजे तो जो झाडू पोछा होणार असतो शरीराचा, हाऊसकीपिंग फंक्शन, ते झोपेत होणार असतं. आणि ते जर नीट झालं नाही तर मग तो सगळा कचरा जमा होणार ना कुठेतरी. त्यामुळे झोपेची कमतरता इज नाव अ वॅस्क्युलर रिस्क फॅक्टर, की रक्तवाहिन्या खराब होणाऱ्यांमध्ये. आणि मग जसं आपण म्हटलं बुद्धिमत्तेवर, निर्णय क्षमतेवर जर एका दिवसाच्या झोपिनेवर परिणाम होणार असेल तर मग लॉंग टर्म परिणाम त्याच्यावर पण होणारच आहे. आणि मग आपण जर आता डिमेन्शियाज बघितला तर 2014चा एक रिपोर्ट होता की 1/3 to 1/4 डिमेन्शियाज म्हणजे स्मृतिभ्रंश, 1/3 1 1/4 स्मृतिभ्रंश प्रिव्हेंटेबल आहे. आणि कसा प्रिव्हेंट करायचा तो, तर लाईफस्टाईल चेंजेस, जीवनशैली जी आहे त्याच्यावर कंट्रोल आणून, आणि त्याच्यामध्ये रिफ्रेशिंग स्लीप म्हणजे सकाळी उठल्यावर ताजेतवानं वाटतंय का, हा एक सोपा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. सकाळी जे काय मी काल रात्री झोपली सकाळी उठल्यावर मला फ्रेश वाटते की नाही, म्हणजे मग तुमची झोप नीट झाली. तुम्ही 7.5 तास झोपत असाल किंवा 8.5 तास, तुमच्यासाठी ती पुरेशी आहे. अच्छा. पण आपण नेहमी जो एक शब्द आजकाल सारखा वापरतो, इन्सोमनिया सांगितलाय मला, इन्सोमनिया आहे, तर तो काय असतं प्रकार नक्की? इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे, अगदी सोपं, झोप न लागणे. आणि मग त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, प्रायमरी इन्सोमनिया आणि सेकंडरी इन्सोमनिया. सेकंडरी इन्सोमनिया सोपं आहे एक्सप्लेन करायला, कारण हार्ट डिझीज आहे, रात्री एकदम दम लागल्याने उठावं लागतं, किंवा दमा आहे, किंवा GERD नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये ऍसिड रिफ्लक्स होतो आणि तो आडव्या पोझिशनमध्ये जास्त फील होतो, किंवा पोस्ट नेझल ड्रिप आहे, नाकात ते जे काय सर्दी खोकला आहे ते, मग ते आडवं झाल्यावर जे होतं, ह्या आजारांमुळे झोप डिस्टर्ब होते, तो सेकंडरी इन्सोमनिया. ठीक आहे. प्रायमरी इन्सोमनिया म्हणजे मुळातच झोप लागत नाहीये. मग त्याचे पण प्रकार आहेत. स्लीप ऑनसेट इन्सोमनिया म्हणजे झोप लागायलाच प्रॉब्लेम जातोय, आणि अर्ली वेकफुलनेस म्हणजे झोप लागतेय पण लगेचच झोप उडते आणि मग पुन्हा लागत नाही, म्हणजे स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया. आणि मग मल्टिपल अवेकनिंग्स म्हणजे झोप लागतेय पण सारखं दरवेळेस थोड्या थोड्या वेळाने, लाईट स्लीपर्स म्हणतात ना, माझी झोप खूप हलकी आहे, तर मग लगेचच थोडं खुटखाट काही झालं की एकदम जाग येते, आणि मग सकाळी फ्रेश वाटत नाही. जे मी म्हटलं पॅरामीटर, सकाळी फ्रेश वाटतंय की नाही, तर ते जर नसेल वाटत तर मग त्याला आपण इन्सोमनिया धरतोय, की तुमच्या सिस्टमसाठी जेवढी झोप गरजेची आहे तेवढी होत नाहीये, मग त्याला आपण इन्सोमनिया म्हणतोय. प्रायमरी इन्सोमनिया म्हणजे दुसरं काही कारण नाहीये, मुळातच झोप लागत नाही. अच्छा. मग त्याच्याच अनुषंगाने हायपरसोमनिया आपण एक शब्द आपण तेव्हा बोललो. हो. तर हायपरसोमनिया खूपच ट्रिकी शब्द आहे, कारण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या स्लीप डिसऑर्डर्स असतात, आणि कधी कधी रात्री झोप लागत नाहीये म्हणून दिवसा झोप लागत असते. तर एक इंटरेस्टिंग सिंड्रोम आहे. म्हणजे बरेचदा असं म्हणतात की शास्त्रज्ञांच्या आधी कलाकारांना समजतात काही गोष्टी. तर चार्ल्स डिकन्सने एक फार पूर्वी पुस्तक लिहिलं होतं, द पिकविक पेपर्स म्हणून. तर त्याच्यामध्ये एक जोई नावाचा मुलगा असतो, अतिशय लठ्ठ असतो, आणि तो चॅरियट चालवत असतो, आणि तो खूप खात असतो आणि सारखा झोपत असतो. तर हे पिकविकियन सिंड्रोम म्हणून आपल्या मेडिकल टेक्स्टबुक्समध्येच आलं. पिकविकियन सिंड्रोम म्हणजे चार्ल्स डिकन्सला त्या ऑब्झर्वेशनमधनं हे कळलं, तर हा हायपरसोमनोलन्स म्हणून क्लासिफाय झाला. म्हणजे दिवसभर सारखा डुलक्या काढणारा लठ्ठ व्यक्ती. ठीक आहे. तर ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम असंच ह्याचं नाव पडलं, की आडवा होऊन झोपायला जेव्हा बघतोय रात्री तेव्हा हायपोव्हेंटिलेशन होत आहे आणि ऑक्सिजन कमी मिळतंय, म्हणजे कमी श्वास घेतला जातोय, ऑक्सिजन कमी मिळते सिस्टमला, मग सारखी जाग येते. आणि मग ह्याचं कॉम्पेन्सेशन कधी, तर मग दिवसा उभ्या बसल्या काम करतोय तेव्हा डुलक्या लागतात. तर दिवसा ज्या डुलक्या लागतायत बरेचदा इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ इम्पेअर्ड स्लीप ॲट नाईट. रात्री कमी झोप लागते, त्याचं मग दिवसा जास्त झोप लागते. तर हे एक लक्षण असू शकतं. स्लीप ॲपनिया सिंड्रोम म्हणून आहे, म्हणजे झोपेत घोरणं झाल्यामुळे हायपोव्हेंटिलेशनच नाही, म्हणजे नुसता कमी श्वास नाहीये, श्वास बंद होतो थोड्या वेळासाठी. ॲपनिया म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ब्रीदिंग होतंय मधून, आणि त्याच्यामध्ये घोरणं हे
मेन कारण असतं अनेकांमध्ये, सगळ्यांमध्ये नाही, अनेकांमध्ये. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, OSA. आणि मग रात्री ती झोप पुरेच होत नाही. मग दिवसा डुलक्या लागणारच ना, कुठेतरी मी म्हटलं ना उधारी चालू आहे ती. तर मग ती उधारी शरीर भरून काढायला बघतं दिवसा. मग तुम्ही बँकिंग मध्ये काम करताय, तुम्ही IT मध्ये काम करताय, कुठेही काम करत असाल, मग तिथे बसल्या बसल्या डुलकी लागते. ते ओव्हरपॉवरिंग स्लीप अर्ज, स्लीप प्रेशर म्हटलंय त्याला. स्लीपच्या पुस्तकामध्ये त्याला प्रेशरच म्हटलंय. शरीराची ती गरज आहे ना बायोलॉजिकल. बरेचदा टीनेजर्सना वाटतं की स्लीप इज अ वेस्ट ऑफ टाइम, किती गोष्टी करायच्या आहेत, आय एम वेस्टिंग टाइम. पण ती शारीरिक गरज आहे, मग ती भरून निघते. त्यामुळे रात्री झोप नाही झाली, आयदर हायपोव्हेंटिलेशनमुळे म्हणजे कमी श्वासोश्वास, किंवा ॲपनिया, स्लीप ॲपनिया आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, किंवा नार्कोलेप्सी नावाचा एक खूप म्हणजे म्हणायला मजेदार वाटतो पण घातक आजार आहे तो. नार्कोलेप्सी म्हणजे नार्कोस म्हणजे झोप, नार्कोटिक्स म्हणतो ना ज्याने झोप येते, तर नार्कोलेप्सी झोपेचे अटॅक. तर त्या व्यक्तीला, हा खूप रेअर आहे आजार, पण त्या व्यक्तीला दिवसभरात कधीही अटॅक येतो झोपेचा. आणि तो जे काय करत असेल, ती जे काय करत असेल, ठपाक्कन दिल जस्ट ड्रॉप इन टू अ स्लीप. रेम स्लीप सुरू होते त्यांची. म्हणजे रेम स्लीपमध्ये फक्त डोळ्यांची हालचाल असते आणि मग बाकीचं शरीर पॅरलाइज्ड असतं. तर हा रेम स्लीपचा अटॅक त्या व्यक्तीला दिवसा कधीही येऊ शकतो. तर माझ्याकडे एक पेशंट आला होता ज्याने मला हे सांगितलं की मला ड्राईव्ह करताना झोपेचा अटॅक येतोय. म्हणजे नुसतं त्याचाच जीव नाहीये धोक्यात, इतरांचा पण असू शकतो. आता रिसेंटली एक IT प्रोफेशनल आला होता माझ्याकडे की मी वर्क फ्रॉम होम असो की ऑफिसमध्ये असो, मला झोपेचे अटॅक येतात, म्हणजे अचानक झोप येते. त्याला कॅटॅप्लेक्सी म्हटलेलं आहे. तर नार्कोलेप्सीमध्ये बाकी पण सिम्पटम्स आहेत की ते जे मी ट्वायलाइट झोन म्हटली ना, म्हणजे झोपेचा संधिकाल आणि पहाट, ट्वायलाइट झोन, तर त्यामध्ये त्यांना खूप भास होतात. हिप्नोगॉगिक हिप्नोपॉम्पिक हॅल्युसिनेशन्स असं त्याचं नाव आहे. आणि झोपेचे अटॅक कधी दिवसभरामध्ये त्यांना येऊ शकतात. तर हे असे जे आपल्याला वाटतं की अरे हा काय टाइमपास, हा नुसता डुलक्या काढतोय, त्याच्या मागे ऍक्च्युअली मेडिकल आजार असू शकतात, विच नीड टू बी टेकन व्हेरी सिरियसली इनफॅक्ट. पण ह्या गोष्टी खरं समजायला खूप उशीर लागू शकतो, कारण झोप येत नाहीये म्हणून रात्री जर एखादा टॅबलेट मेडिसिन घेत असेल, एखाद्याला काही अल्कोहोलचं व्यसन असेल, तर दुसऱ्या दिवशी ह्या कारणामुळे मला दिवसा झोप लागते का असंही समज होऊन लोक जगत असतात का? हो, जगत असतात ना. म्हणजे झोप बेसिकली हा मेडिकल प्रॉब्लेम आहे ही मान्यता आता जसं आपण मगाशी बोलत होतो की कोविड नंतर थोडा अवेअरनेस जास्त वाढला, कारण कोविडमध्ये सगळेच जेव्हा घरी होते तेव्हा जरा बहुतेक स्वतःचा अभ्यास झाला किंवा एकमेकांचा, आय डोंट नो, पण काहीतरी फरक पडला मानसिकतेत आणि एक अवेअरनेस काही गोष्टींचा वाढलाय त्यानंतर. त्यामुळे झोपेचे विकार घेऊन पेशंट्स थोडे सतर्क झालेले आहेत आणि ते ह्याचा विचार करतायत. तर सोपी गोष्ट काय आहे की हे असं महिन्यातनं किती वेळा होतं हे बघायचं. म्हणजे फक्त काल नाही झोपलो मग बाकी आठवडा महिना ठीक चाललाय, दॅट इज ओके. हा एक इन्सिडेंट आहे, ती लगेच डिसऑर्डर नाहीये. पण हे आठवड्यातनं 3दा जर होत असेल तर ती डिसऑर्डर आहे. आणि महिनाभर तसंच झालंय, 6 महिन्यापासून मला खूपच कमी झोप येते, मग तो डिझीज आहे. म्हणजे स्टेट आहे, डिसऑर्डर आहे की डिझीज आहे, हे आपण आपल्याला ऑब्झर्वेशन स्वतःचं स्लीप सायकल ठेवून बघायचंय. काल रात्री अंदाजे किती वाजता झोप लागली, आज सकाळी अंदाजे किती वाजता उठली आहे, आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं की नाही. अगदी सोपा फॉर्म्युला, एवढा एक ट्रॅक ठेवायचा फक्त. आता स्मार्ट वॉचेसमध्ये तुम्हाला ते डेटा देतात, ॲक्टिग्राफी, ते डेटाच देतात की एवढी एवढी झोप झाली. तर आता पण मध्येच घोरण्याविषयी काढलं, तर जेव्हा मी एपिसोड निमित्त माझ्या एका मित्राशी बोलत होतो, तर त्याला घोरण्यावरनं त्याची बायको घरी खूप हे करते की तुम्ही फार घोरता असं तसं. तर तो म्हणला अरे घोरणं असं असतं की जेवल्यावर जशी ढेकर यायला पाहिजे तसं झोपल्यानंतर जो घोरत नाही तो माणूस झोपलाच ना असं समजायला पाहिजे. तर हे घोरणं खरंच हेल्दी गोष्टीकडे जातं का त्याचे काही दुष्परिणाम आहेत लॉंग टर्म? बरं, अगदी खूपच महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे, कारण हे भ्रम आहेत घोरण्याबद्दलचे दोन्ही बाजूनी. तर घोरणं पर से म्हणजे जांभई येणं, ढेकर येणं असंच घोरणं आहे, पण ते एका हद्दीच्या पलीकडे जर होत असलं तर त्याला आजारात धरलं जातं. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा जो आजार आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आजार आहे, त्याला ट्रीटमेंट आहे आणि ती वेळेत घेणं गरजेचं आहे. कारण त्या घोरण्यामध्ये ते जे वेगळ्या प्रकारचं घोरणं असतं, जिथे जीभ जी आहे ती आयदर मागे पडते किंवा तिकडचा जो पॅसेज आहे, ओरोफॅरिंग्स, नेझोफॅरिंग्स, हे सगळं तो असा कोलॅप्स होतोय आणि श्वासोश्वास जो होतोय तो अपुरा पडतोय शरीराला. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. त्यामुळे इथे ऑब्स्ट्रक्शन होतंय श्वासोश्वासाच्या इनलेटला,
त्यामुळे ऑक्सिजन कमी जाते शरीराकडे आणि तडफड होते. तर ते घोरणं जेव्हा येत असतं OSA मधलं घोरणं, तेव्हा तो एक वेगळा आवाज असतो घोरण्याचा आणि ते घोरणं होतं. असे श्वास जोराजोरात चालतात कारण शरीर ट्राय करतं अजून श्वास ओढून घ्यायला, कारण शरीराला कळतंय ना आपण झोपलोय पण शरीर चालू आहे, त्याला कळतंय की श्वास कमी पडतोय आणि मग थोड्या वेळाने ते पूर्ण ब्रीदिंग बंद होतं. ॲपनिया म्हणजे ब्रीदिंग बंद झालं. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीपमध्ये झोपेमध्ये होणारा आणि ॲपनिया श्वास बंद झालाय. मग या सगळ्या प्रकारामध्ये ऑक्सिजन कमी मिळतं शरीराला आणि मग तडफडून ती व्यक्ती जागी होते आणि मग थोड्या वेळाने हा काय हां बरं आणि असं करून मग ते परत झोपतात. आणि हे असं रात्री अनेकदा होतं. त्यामुळे ऑन ॲन ॲव्हरेज शरीराला कमी ऑक्सिजन मिळतं. त्यामुळे OSA हा रिस्क फॅक्टर आहे. जसं आपण म्हटलो की इन्सोमनिया हा रिस्क फॅक्टर आहे, ते OSA मध्ये काय होतं की सेकंडरी इन्सोमनियाच झाला ना, झोप झालीच नाही तुमची, कारण तुम्ही असे रात्रभरात 50 वेळा उठलाय जर समजा 50 टाइम्स, तर मग काय झोप झाली. मग हा रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅकचा आणि ब्रेन स्ट्रोकचा. त्यामुळे जर घोरणं होत असेल तर त्याचं ऑडिट हाच शब्द आहे. जसं प्रॉफिट लॉस नफा आणि तर तसं बॅलन्स शीटच त्याची काढायची जर असेल तर स्लीप स्टडी नावाची टेस्ट करावी लागते. आणि आता या होम बेस्ड स्लीप स्टडीज अवेलेबल आहेत. म्हणजे घरीच येऊन तुम्हाला ते मशीन लावतात. लेवल 3 स्लीप स्टडी म्हणतो आपण ह्याला, कारण त्याच्यामध्ये खूप काही इक्विपमेंट नसते. तुमचं घोरणं बघितलं जातं, तुम्ही झोपताय की नाही बघितलं जातं आणि तुमचा ऑक्सिजन सप्लाय किती होतोय ते बघितलं जातं. म्हणजे मग त्या रात्रभराच्या झोपेमध्ये किती वेळा ऑक्सिजन तुमचं लो झालं, किती वेळ तुम्ही घोरलात आणि किती वेळा तुम्हाला जाग आली, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यावरनं मग ठरतं की हे तुमची मेडिकली नेसेसिटेटिंग ट्रीटमेंट म्हणजे गरज आहे का ट्रीटमेंटची, हे त्याच्यावरनं ॲक्च्युली काढलं जातं त्या हिशोबावरनं. आणि हे घरी येऊन असं नाही की पूर्वी ॲडमिट व्हायला लागायचं, आता हे मशीन घरी लावता येतं. त्यामुळे घोरणं हे अतिशय महत्वाचं आहे. बरेचदा ICUत पेशंट ॲडमिट होतो स्ट्रोकने आणि मग त्याच्या मानेची साईज बघूनच आम्हाला कळतं की याला OSA असणार आहे. शॉर्ट थिक मान असते आणि मग रात्री जोरात घोरणं सुरू होतं. म्हणजे ते डायबिटीज, BP, दारू पितात का, स्मोकिंग करतात का आणि घोरतात का, असे प्रश्न येतात आमचे. तर इतकं महत्वाचं आहे. पण मग ते घोरण्याची त्या ट्रीटमेंट पार्टमध्ये काय येतो? OSA साठी ट्रीटमेंट आहे बायपॅपचं मशीन लावणं. आणि जे आपण मगाशी पिकविकेन सिंड्रोम म्हणालो ना, लठ्ठपणा आणि झोप कमी होणं, तर ह्याचं कनेक्शन आहे. तर बरेचदा ते मशीन लावायला लागल्यावर लठ्ठपणा कमी सुद्धा व्हायला लागतो, कारण ते एक सायकल आहे त्याचं म्हणून. आणि ही जी टेस्ट सांगितली रात्रीची ती फक्त एकाच नाईटसाठी करतात का, त्याचं काय ड्युरेशन आहे? हा, युजली एका नाईटसाठी करतात. हा, आणि मग त्याच्यातच टायट्रेट करून मग समजा पेशंट म्हणाला की हो मी घेणार आहे मशीन, ते मशीन रेंटवर पण मिळतं महिनाभराचं. इनफॅक्ट हे OSAचे सगळे पेशंट पल्मोनॉलॉजिस्टकडे जातात, ते आमच्याकडे येत पण नाही, किंवा कार्डिओलॉजिस्टकडे पण जाऊ शकतात. तर कारण हा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे ना, मेकॅनिकल प्रॉब्लेम. याच्या ट्रीटमेंटमध्ये कधी कधी ENT सर्जन, कधी कधी डेंटिस्ट, इथे जर ड्रॉपिंग होत असेल तर ते काही फिक्स्चर्स देऊन सुद्धा त्याला फिक्स करू शकतो. तर हा म्हणजे वेगळा अभ्यासाचा आणि वेगळा पॉडकास्टचाच विषय आहे OSA बाय इट सेल्फ, इतका तो महत्वाचा आहे. आणि तर ही सगळी टीम आहे त्याच्यात इन्व्हॉल्ड. त्याच्यामध्ये ऍक्च्युली न्यूरोलॉजिस्टचा कमी भाग असतो, पण ज्या फॅकल्टीच्या कारणामुळे ते प्रॉब्लेम होते त्या माणसाने ते रिपेअर करून दिलं की ट्रीटमेंट. कारण हे ब्रीदिंग, रेस्पिरेटरी आणि व्हेंटिलेटरी प्रॉब्लेम्स मध्ये येतो. ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम आहे ना तो. तर श्वासोश्वासाचा हा आजार आहे, कारण इथेच ती नलिका ब्लॉक होती. ओके. तर पुढचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न असा आलाय की एक जणांचा की वाढत्या स्क्रीन टाइमचा आणि झोपेचा खरंच काय संबंध आहे? वाढत्या स्क्रीन टाइमचा बऱ्याच गोष्टींशी संबंध आहे, झोपेशी खूप संबंध आहे. बेसिकली आपल्याला जी झोप लागते, आता शंकराचा तिसरा डोळा तसा आपल्या सगळ्यांना एक तिसरा डोळा असतो आणि तो म्हणजे पिनियल ग्लँड. आणि तो पिनियल ग्लँड आपल्या मेंदूचा जर मध्य काढला त्याच्या थोडासा मागे असा आहे, आणि तिथे आतमध्ये खोलवर. आणि त्या पिनियल ग्लँड मध्ये मेलॅटोनिन नावाचा स्लीप हार्मोन सिक्रेट होतो. तर तिसरा डोळा आहे ना तो, तर डोळे कशाला रिस्पॉन्ड करतात? लाईटला रिस्पॉन्ड करतात. तर आपण ॲज ह्युमन बिंग्स, मनुष्य प्राणी हा डायर्नल प्राणी आहे, म्हणजे दिवसा जागा राहणार आणि रात्री झोपणार. आपण ते कोल्हे लांडगे नाही होत की रात्री शिकारीला चाललो, आपण डायर्नल क्रिचर्स. तर मग हे कसं शक्य झालं? तर आपण सनलाईट सेन्सिटिव्ह, सूर्यप्रकाशाला आपण रिस्पॉन्ड करतो. आपण करतो रिस्पॉन्ड म्हणजे कोण? पिनियल ग्लँड रिस्पॉन्ड करतो.
तर सूर्यप्रकाशाला रिस्पॉन्ड करतो, म्हणजे सूर्यास्त व्हायला लागला की पिनियल ग्लँडचं ते मेलॅटोनिनचं सिक्रिशन वाढायला लागतं आणि मग मेलॅटोनिन एका ठराविक लेवलला गेलं की मग आपल्याला झोप लागते. स्लीप प्रेशर वाढत असतं, दिवसभराचा थकवा असतो वगैरे वगैरे. तर ही एक ती नैसर्गिक क्रिया आहे. आता काय झालंय, हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत लाईट एमिटिंग डिव्हाइसेस आहेत. ठीक आहे, ही एक गोष्ट झाली. आणि आता घरच्या लाईट्स पण पहा, ऑप्शन काय देतो तो इलेक्ट्रिशियन, तुम्हाला डे लाईटचा प्रकाश हवा आहे की येल्लो लाईट चालेल की वॉर्म व्हाईट लाईट चालेल. तर डे लाईटवाले दिवे पण आले आपल्या आयुष्यात आणि प्लस आपण स्क्रीन वापरतोय. तर नुसताच हा स्मार्टफोन हा एक डिव्हाइस नाहीये, आपण OTT प्लॅटफॉर्म्स हेही बघत बसतो, तो पण एक लाईट एमिटिंग डिव्हाइस आहे. लॅपटॉप, कम्प्युटर लाईट एमिटिंग डिव्हाइसेस आहेत. आपलं पुस्तक जे आहे, जे वाचतो आपण कधी कधी झोप नाही लागत म्हणून, विच इज राईट, ते लाईट रिफ्लेक्टिंग डिव्हाइस आहे. ओके. हां, तर लाईट एमिटिंग डिव्हाइसेस आणि लाईट रिफ्लेक्टिंग. तर लाईट एमिटिंग डिव्हाइसेस ह्याने पिनियल ग्लँड कन्फ्यूज होतो आपला. अच्छा. की दिवस आहे की रात्र हे कळत नाही. त्यामुळे जी नैसर्गिक झोपेची क्रिया आहे त्याच्यामध्येच गडबड होऊन जाते, गोंधळ होऊन जातो, तिथे सगळं केओस होतो. आणि मग त्याच्यामुळे आलेली जरी असेल झोप 8 वाजता असं बॉडीला वाटतंय की आता पौर्णिमा झोपणार आहे बरं का, आणि मग 9 वाजता जेवण झाल्यावर पौर्णिमा म्हणते की आता आपण घेऊन बसू आयपॅड, त्याच्यावर थोडे गेम्स खेळू, आणि ते ब्राईट लाईट सुरू होतात. पिनियल ग्लँडला वाटतं की आता दिवस सुरू झाला की आता कसं काय झोपायचं. तर ती येणारी जी झोप होती ती पण मागे पळून गेली. त्यामुळे लाईट एमिटिंग डिव्हाइसेस हे झोपेसाठी तर फारच वाईट आहेत. जे नैसर्गिक आपलं डायर्नल सायकल म्हणतात त्याला, एक नॉक्टर्नल ॲनिमल्स म्हणजे उंदीर, बॅट्स, वटवाघुळं हे नॉक्टर्नल, ते रात्र झाली की बाहेर पडतात कामाला. आपण दिनचर्यावाली लोक आहोत ना, रातचर्या नाही आपली. तर त्यामुळे ती सगळी गडबड होते. आणि अजून एक अतिशय मजेदार सिंड्रोम आला आहे आता लक्षात लाईट एमिटिंग डिव्हाइसेस वापरल्यामुळे. म्हणजे आपण हा फोन घेतो आणि कुशीवर झोपतो आणि बघतो. हां, तर त्याच्यामध्ये एक डोळा डॉमिनंट होतो आणि एक डोळा सप्रेस होतो. जो खालचा डोळा आहे तो असा होतो आणि हा डोळा डॉमिनंट होतो. हां, आणि मग असं आपण हे तासभर बघतोय मोबाईल आणि चालूच आहे. हा डोळा सप्रेस झालाय, हा डोळा, ह्याला उजेडाची सवय झाली, ह्याला अंधाराची सवय झाली आहे. आणि मग बाथरूमला जायचं असतं, आता झोपणार बरं का मी करून, बाथरूमला जायचं असतं म्हणून उठते ती व्यक्ती, बाथरूमला जायला उठते आणि एका डोळ्याने दिसेनासं होतं. तर मोनोऑक्युलर ब्लाइंडनेस सारखा हा प्रकार होऊ शकतो. आणि हे लक्षात आलं, हा सिंड्रोम म्हणून जर्नल्समध्ये आला एक. तर त्यामुळे मग निदान तुम्ही जर रात्री मोबाईल बघणार असाल दोन्ही डोळ्यांनी बघा, डोळसपणे बघा. आणि आमचं म्हणजे ॲज अ न्यूरोलॉजिस्ट तर मी सांगतेच की 9:30ला डिव्हाइसेस ऑफ. अवघड जातं आजकालच्या जगात, कारण आता माझेच पेशंट मला फोन करत राहतात कितीतरी वेळ, किंवा रिपोर्ट्स पाठवतात आजकाल लोक. मग वेळच मिळतो तो संध्याकाळी मोबाईलचे व्हॉट्सअप बघायला. मग त्याच्यामध्ये पण 9:30ला कट ऑफ ठेवला पाहिजे, कारण तो पिनियल ग्लँड थांबलाय की कधी पौर्णिमा हे सगळं बंद करते, कधीही झोपायला जाते, माझं काम मला करू द्या असं. हा खूप महत्वाचा विषय होता. म्हणजे खरं नुसताच मोबाईल वापरू नका हे सगळे सांगतात, पण त्याचं कारण खरं काय सायंटिफिक हे फार महत्वाचं होतं. आम्ही जेव्हा मागे एक एपिसोड केला त्याच्यावरती मोबाईलचे दुष्परिणाम नावाचा, तर त्यात मी माझं म्हणून एक तेव्हा शोध मला लागला होता की रात्री आपल्याला बऱ्याच मध्ये जाग येते आणि आपण किती वाजले म्हणून मोबाईल पाहतो. आणि आता आलीचे जाग तर पाहून की कोणी काय टाकलं. तर आता लिटरली मी एक डिजिटल क्लॉक घेतले, किंवा जुन्या काळची घड्याळ बेड साईडला असतात जी रात्री लाईट दाखवतात, ते ठेवायचं बेडच्या बाजूला की रात्री जागेल तर त्यात टाइम बघा, त्यासाठी मोबाईल उचलू नका, पुढचे 2 तास वाचवण्यासाठी. अगदी बरोबर. असे 2-4 छोटे पॉइंट मधून सुद्धा आपल्याला ते लक्षात येतं. बरोबर. आणि दुसरं एक आता आहे झोप न लागण्यामागची कारण. आता मोबाईल आत्ताच्या काळातले, पूर्वीच्या काळात लोकांना सवय ती झोपण्याआधी चहा किंवा कॉफी प्यायची आधी 1-2 तास. तर त्याचा काय इफेक्ट कसा होतो बॉडीवरती? तर चहा आणि कॉफी हे स्टिम्युलंट्स आहेत. आता फार्माकोजिनोमिक्स नावाचं एक शास्त्र आहे, म्हणजे प्रत्येक औषधाने वेगळा परिणाम होतो. म्हणजे काय, कुठचंही केमिकल आपण बॉडीत टाकलं तर तुझं शरीर माझं शरीर आपण रिस्पॉन्ड वेगळं करणार आहोत. तर ज्यांना झोपेचा काही प्रॉब्लेमच नाही ना, आपण म्हणतो की अरे ही इज ब्लेस्ड, कधी तो गेला की 15 मिनिटात झोपून जातो. असे जर तुम्ही असाल ना, तर मग तुम्ही किती चहा कॉफी प्या, कदाचित तुम्हाला फरक नाही पडणार. पण ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मग संध्याकाळी 5 नंतर चहा कॉफी नकोय प्यायला. म्हणजे मी इन्सोमनियाच्या पेशंटला सांगते की 5 वाजता शेवटची कॉफी, शेवटचा चहा, कारण हे स्टिम्युलंट्स आहेत. आणि जर तुमचे रिसेप्टर्स
सेन्सिटिव्ह असतील तर त्या 7 वाजताच्या कॉफीने तुम्हाला झोप नाही येणार आहे. मग त्या दिवशीची गडबडली केमिस्ट्री तुमची. त्यामुळे जर इन्सोम्निया असेल तर 5 वाजता 5 PM शेवटचा चहा, शेवटची कॉफी. आणि तसंच एक्सरसाइजचं पण आहे खरं. काही जणांना एक्सरसाइजने 7 नंतर जरी एक्सरसाइज केल्या 7 PM संध्याकाळचे 7 तरी झोपेवर परिणाम नाही होत. काही जणांचं पिनियल ग्लँड आज चला दिवस सुरू झाला असं होतं त्यांचं. त्यामुळे इव्हन इन्सोम्निया जर असेल तर 7 PM नंतर संध्याकाळच्या 7 नंतर हेवी एक्सरसाइज पण नाही. जे काय व्यायाम करायचे ते 7च्या आधी करा. तर ह्याला स्लीप हायजीन म्हणतात जे आपण बोलूच. आणि दुसरं एक असतं की स्ट्रेसचा काळ. आता बरेचदा लोक म्हणतात स्ट्रेस आहे मग कशी काय झोप लागेल. तर त्याचा खरंच एकमेकांशी कसा संबंध आहे आणि मग आहे स्ट्रेस तर तो कसा मॅनेज करावा झोपेच्या अनुषंगाने. बरोबर आहे. तर स्ट्रेस हा सगळ्यांनाच आहे. म्हणजे मी सांगते की KG मधल्या मुलालाही स्ट्रेस आहे. माझा रबर घेतला, माझी पेन्सिल घेतली, माझा डब्बा खाल्ला वगैरे. स्ट्रेस सगळ्यांना आहे. त्यामुळे असं कोणी नाहीये ज्यांना स्ट्रेस नाहीये. स्ट्रेस असण्याचं प्रमाण वेगळं आहे. स्ट्रेस आपण प्रोसेस कसा करतो ह्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. तर जे चिंतनकार आहेत ना, स्ट्रेस चिंतनकार, की त्याचंच आवर्तनं, रुमिनेशन, रवंथ, सगळं मंथन सगळंच त्या ताणतणावाबद्दल होतंय. आणि मग झोपायला जेव्हा आपण जातो ना, बाकी सगळी कामं आपली संपली आणि मग आपण एकटे असतो स्वतःच्या मनाबरोबर. मग ती जर चिंतेचीच आवर्तनं होत असतील आपल्या मनामध्ये तर ते इंटरफिअर करतं ना सगळ्या त्या गोष्टींबद्दल, की ब्रेन मग ऍक्टिव्हेट होतं. ब्रेन बऱ्याच गोष्टींनी जागा होतो. म्हणजे ज्या हाऊसवाईफ्स आहेत ना किंवा जे एकटे राहणारे लोक आहेत जे स्वतःचा आवरावर करतात त्यांना तर मी म्हणते की झोपेचा प्रॉब्लेम असेल तर जेवण झाल्यानंतर आवरावर नका करू. आवरावर हे इतकी एनर्जायझिंग ऍक्टिव्हिटी आहे की कधी कधी त्याने जाग येते. हे इथे ठेवते, तिथे ठेवते, दिसलं ते दिसलं, आता हे पण कपाटावरते वगैरे. तर चिंता, स्ट्रेस आणि अनेक अशा गोष्टी ज्या ब्रेनला आपल्या चलना देतात, चाल देतात. कार्पेंटरची भाषा ना, चाल देणं. ती ब्रेनला चाल मिळते की अरे हे करायचंय, ते करायचंय. तर माझी ऍडवाइस अशी असते की त्या सगळ्या विचारांना अपॉइंटमेंट द्या, उद्या सकाळी या म्हणून. ठीक आहे, उद्या सकाळी 9 वाजता भेटू, आत्ता मला झोपायचंय. आणि मग दुसरं काहीतरी सबस्टिट्यूट करा जे आपल्या वेदांतामध्ये पण दिले. शॉर्टकट्स दिलेत कॉमन सेन्स साठीचे, की नाही ह्यांना अपॉइंटमेंट दिली, सोपं नाहीये. म्हणजे असं नाही मी म्हणते की अरे अपॉइंटमेंट दिली आणि उद्या येतील वगैरे, सोपं नाहीये, पण शक्य आहे, ते करता येतं. आणि तुमचं तुम्हाला जमणार नसेल तर म्हणून मग काउन्सिलिंगचाही येतो संबंध झोपेमध्ये. तर त्यांना अपॉइंटमेंट तुम्ही दिली उद्या या सकाळी म्हणून, पण मग तोवर काय, तर मग विचार कोणते करायचे ती एक तुमची लिस्ट रेडी ठेवू शकता. मग गाणी ऐका, ऐकण्याने प्रॉब्लेम नाहीये, पण मग ती ढँगडिंगची गाणी नाही ऐकायची. तेव्हा इन्स्ट्रुमेंटल ऐका, तुम्हाला आनंद देणारी गाणी ऐका, तुम्हाला शांती देणारी गाणी ऐका. युट्यूबवर पुष्कळसं ते झोपेसाठीचं म्युझिक, असेच बरेचसे म्युझिक आणि 1-1 तास चालणारं म्युझिक ते आहे. म्हणजे तुमचं एक अख्खं सायकल पण त्याच्यात, स्लीप सायकल पण कम्प्लीट होईल असं म्युझिक आहे. तर मग चिंतेला अपॉइंटमेंट द्यायची दुसऱ्या दिवशीची. आणि मग करायचं काय, तर वाचन करू शकतो. मग वाचन कशाचं करायचं, तर खुनाच्या स्टोरीज नाही वाचायच्या रात्री, कारण मग पुढच्या पानावर काय उत्सुकता येते. त्यामुळे काहीतरी शांतता देईल असंच वाचायचं. आणि कॉलेज स्टुडंट तुम्ही जर असाल तर नावडता विषय घ्यायचा वाचायला, लगेच झोप लागणार. आता अशा युक्त्या काही काही करायच्या. तर येस, शॉर्ट स्टोरी, चिंतेमुळे झोप नाही लागत हे होऊ शकतं, पण त्याला मार्ग आहेत त्याच्यातनं बाहेर येण्याचे. आणि दुसरं एक त्यातलंच पुढचं एक असं पाठवतो की जेटलॅग म्हणून नेहमी असतं, झोपेचं आमचं सायकल डिस्टर्ब होतं. तर त्याविषयी काय सांगता येईल? तर जेटलॅगची खूपच मजा आहे. जेटलॅग पूर्वी व्हायचं की दुसऱ्या देशातनं एका देशात आल्यावर, म्हणजे इंग्लंडमधनं तू इकडे आलास तर ते 5 तासाचं अंतर आहे आणि मग ते इथे येतात आणि मग त्यांच्या वेळेतच त्यांचा पिनियल ग्लँड तिथेच अडकलाय ना. त्या पिनियल ग्लँडला कळलं नाही की आपण देश बदलला, त्यामुळे ते स्टँडर्ड टाइम इंडियनमध्ये तो आला नाहीये. तर मग ते त्यांना उशिरा झोप लागणार आहे, कारण त्यांची रात्र 5 तास नंतर होणार आहे. ऑस्ट्रेलियावरनं तुम्ही आलात तर तुम्हाला लवकर झोप लागणार आहे. तुम्हाला इथे 5 वाजताच झोप लागणार 5 PM ला, कारण तिथे 10 वाजलेत. तर ह्याला जेट लॅग म्हणजे जेट ट्रॅव्हलमुळे होणारे झोपेची गडबड. पण आता जर आपण ऑब्झर्व केलं तर हीच कॉन्सेप्ट स्लीप मेडिसिन मध्ये आहे, की काही लोक आता BPO इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आहेत, अमेरिकन कंपनीसाठी काम करतात, तर त्यांचे ऑफिस टायमिंग अमेरिकन आहेत, तर ते रोज जेटलॅग्ड असतात. ते भारतात राहून अमेरिकन टायमिंग मध्ये जगतात.
भारतात राहून दुबईच्या टायमिंगमध्ये जगतायत, भारतात राहून इंग्लंडच्या टायमिंगमध्ये जगतायत. तर ह्याला जेटलॅग डिसऑर्डर्स म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामुळे वेळेवर झोपा असं मी प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं बंद केलंय. मी लिहिते इनफ स्लीप, प्रमाणात झोपा. 24 तासात 7 ते 9 तास झोप होऊ दे. तर जेटलॅग जर तुम्हाला सोडवायचा असेल जेटलॅगचा प्रॉब्लेम तर औषधही घेऊ शकता. आणि ऑफकोर्स जे फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स आहेत त्यांनी स्वतःमध्येच ते बदल केलेले असतात ज्याच्यामुळे ते जेटलॅगशी पटकन मॅनेज करतात. म्हणजे 2 दिवसातच जेटलॅग आपला जाऊ शकेल असं आपण स्वतःच्या बिहेवियरमध्ये बदल करू शकतो. जे IT इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा जे वर्क फ्रॉम होम अमेरिकन कंपनीजसाठी भारतात बसून काम करतायत किंवा अदर वे राऊंड, मग त्यांना ह्या युक्त्या द्याव्या लागतात. त्यांना बिहेवियरल त्यांचे पण त्यांनी बदल केलेले असतात. आणि काही अजून मजेदार डिसऑर्डर्स अशा ज्या खूप रेअर आहेत, खूपच क्वचित, म्हणजे अजून मी असं कोणाला डायग्नोज नाही केलंय कारण ते डायग्नोज करायचे जे मोजमाप आहेत ते अजून क्लिअर कट नाही आहेत. 23 आवर्स डायर्नल सायकल, म्हणजे आपला एकूण पृथ्वी तलावर 24 तासाचा दिवस मानतोय ना आपण, पण काहींचा नैसर्गिकरित्या 23 तासांचा असतो. मग त्यांना रोज थोडी लवकर झोप लागते, रोज थोडी लवकर. आणि काही जणांचा 25 तासाचा दिवस असतो, म्हणजे रोज 1 तास उशिरा झोप, रोज 1 तास उशिरा झोप. मग त्यांना त्या पृथ्वीच्या घड्याळामध्ये फिट व्हायला वेळ लागत राहतो. आणि ते स्लीप ॲडजस्टमेंट डिसऑर्डर, फेज शिफ्ट डिसऑर्डर असे वेगवेगळी नावं ह्याला आहेत. पण हे खूप रेअर आहेत आणि कदाचित सगळ्यांनी जर हिशोब ठेवायला लागले तर आपल्याला कळतील ही लोक कोण आहेत ते. तर हे झोपेचं शास्त्र म्हणजे स्लीप मेडिसिन असंच त्याला म्हटलेलं आहे. उलट यातनं मला ते असा विषय आठवला की बऱ्याचदा लोक असं म्हणतात की आम्ही जी काय झोप आहे ती विकेंडलाच पूर्ण करून टाकतो आठवड्याची. तर हे चालतं का असं गणित? तर स्लीप डेट असंच ते नाव आहे, म्हणजे उधारी झोपेची. तर त्यातल्या त्यात विकेंडला तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कॉग्निशनवर, तुमच्या बुद्धिमत्तेवर त्याचा परिणाम होतोय का. तर मग तुम्ही भलेही मग शनिवार रविवारी झोप ती उधारी संपवा, म्हणजे तुम्ही ते लोन तुमचं रिपे करा मग विकेंडला. पण मग विकेंडपासून अजून पुढे नाही ढकलायचंय ते. तर विकेंडला उधारी ठीक आहे, पण मग वॉच ठेवा. म्हणजे हे माझं काय असं ते ब्रह्मवाक्य नाहीये, तर वॉच ठेवा की समजा 3 दिवस सलग 4च तास झोपले मी, तर 4थ्या दिवशी माझ्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतोय का, हे माझं मला कळलं पाहिजे. तर टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, जरूर तुम्ही विकेंडवरती कॅचअप करू शकता, म्हणजे तुमची उधारी संपवू शकता. पण ड्युरिंग द वीक, आठवडाभर जेव्हा तुम्ही काम करताय तेव्हा लक्ष ठेवा की त्या अपुऱ्या झोपेचा तुमच्या मूड्सवर, तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम काही झालाय का. तसं जर असेल तर मग यू कॅन वेट टिल द वीकेंड. मग मध्येच कधीतरी ती झोप पूर्ण तुम्हाला करावीच लागेल. आणि मग जर तसं नसेल होत समजा, तर मग तुम्ही विकेंडला ती उधारी संपवू शकता. टू बी विजिलंट. आता शेवटाकडे याच्या आधी 1-2 महत्वाचे मुद्द्यावर आमच्या एका प्रेक्षकांचाच प्रश्न आलाय की झोपेमध्ये चालणं किंवा झोपेत बोलणं ह्याच्या मागचं काय कारण असतं आणि त्याचं सोल्युशन काय आहे? तर ह्याला स्लीप मेडिसिन मध्ये पॅरासॉम्नियाज म्हणून क्लासिफाय केलंय. म्हणजे इन्सोम्निया नाहीये, हा झोप लागतीये पण त्याला पॅरलली काहीतरी होत आहे. ओके. तर पॅरासॉम्निया म्हणजे झोपेमधले काहीतरी डिसऑर्डर्स. तर मग झोपेत चालणं, झोपेत बोलणं, एक अमोल पालेकरचा अख्खा मूवी आहे, अमोल पालेकर शबाना आझमीचा. ती स्लीप वॉकर असते, मग खून बघते आणि तिला लक्षात नसतं वगैरे. तर हे झोपेत चालणं हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह पण असू शकते. माझे आजोबा पण चालायचे, माझा मामा पण चालायचा, मी पण चालते असं. तर ह्यांना ट्रीट करायलाच पाहिजे असं नसतं. स्लीप टॉकिंग, स्लीप वॉकिंग, ठीक आहे. परत गणित तेच, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटते की नाही, रिअश्युरन्स लागतो, पेशंटची सेफ्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता माझ्याच बाबतीत आम्हाला असं कळलं मग नंतर मोठं झाल्यावर की आजोबा बरेचदा दार उघडून बाहेर वॉकला निघून जायचे आणि परत येऊन मग झोपून जायचे. ठीक आहे. तर आता अशा व्यक्तीचा ऍक्सिडेंट होऊ शकतो मग बाहेर गेल्यावर, मग दारांना कुलपं लावलेली पाहिजे. ठीक आहे. तर पॅरासॉम्नियाजमध्ये पेशंटची सेफ्टी हा भाग महत्वाचा असतो. हे जे पॅरासॉम्नियाज आहेत त्याच्या इतक्या व्हरायटीज आहेत, कारण ब्रेनचं जर डिस्फंक्शन होणार असेल तर ते कुठच्याही भागात होऊ शकतं. तर स्लीप रिलेटेड इटिंग डिसऑर्डर पण आहे की झोपेत उठून म्हणजे वजन वाढतंय कळत नाही, डाएटवर आहे, दिवसभर हिरवा पालेभाजी आणि सगळं चालू आहे, वजन वाढतंय. तर स्लीप रिलेटेड इटिंग डिसऑर्डर असू शकते की रात्री जाऊन फ्रीज उघडून खाल्लं जातंय, देर इज नो मेमरी अबाउट इट.
तर हे स्लीप रिलेटेड बिहेवियर डिसऑर्डर आहे. काही जण हे डिफेन्स म्हणून वापरू शकतील तर त्याचा मग अभ्यास करायला पाहिजे. तर पॉलिसोमनोग्राफी लेव्हल 1 ची एक असते ज्याच्यात झोपेचे सगळे घटक मोजले जातात. म्हणजे अख्खा EEG होतो, पायाची हालचाल होते का बघितलं जातं वगैरे सगळं. ठीक आहे, तर तो पण एक आहे. एक रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर म्हणून एक आहे, अतिशय इंटरेस्टिंग. आणि पार्किन्सन्स ज्यांना आहे त्यांना हा एक कोमॉर्बिड किंवा पार्किन्सन्सचा भाग म्हणून असू शकतो. म्हणजे रेम स्लीप म्हणजे म्हटलं ना, नॉन रेम स्लीप आणि रेम स्लीप. रेम स्लीपमध्ये बॉडी पॅरलाइज्ड असते, डोळे फक्त हलत असतात, रॅपिड आय मुवमेंट रेम स्लीप. उरलेलं शरीर बिलकुल असं शिथिल असतं. तर त्या पेशंटमध्ये काय होतं, RBD रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर RBD, त्यांच्यामध्ये काय होतं की हा पॅरालिसिस होत नाही आणि मग जे स्वप्न पडतं ना त्याच्या ऍक्शन्स होतात. त्यामुळे जे स्लीपिंग पार्टनर असतात, त्या व्यक्तीच्या शेजारी झोपलेली व्यक्ती जी असते त्यांना लाथाबुक्के किंवा त्या स्वप्नामध्ये जर ती व्यक्ती ओरडत असेल तर ते झोपेत ऍक्च्युली शाउटिंग होतं. तर रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर आणि ट्रीट करायला खूप सोपी आहे, पण बरेचदा हे रिपोर्ट केलं जात नाही. जेव्हा आम्ही विचारतो त्या पार्किन्सनच्या पेशंटला की झोपेत ओरडतात का, झोपेत हातपाय हलवतात का, मग त्या पार्टनरला वाटतं अरे ह्यांना कसं कळलं. तर ती डिसऑर्डर आहे आणि ह्याचं प्रमाण पार्किन्सन्स मध्ये जास्त पाहतो, पण इट कॅन एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. इट कॅन ऑल्सो बी अ प्रिकर्सर ऑफ पार्किन्सन्स, की 2 वर्षांनी होणार आहे पार्किन्सन्स, पण आता फक्त RBD सुरू झालंय आणि इट नीड्स अटेन्शन, इट नीड्स ट्रीटमेंट. आणि पिरियॉडिक लिम्ब मुवमेंट्स ऑफ स्लीप म्हणजे झोपेत फक्त पाय हलवणं, रेस्टलेस लेग सिंड्रोम, हा तर इतका पाहिलाय मी मागच्या 4 वर्षात, आय डोंट नो वाय. पण रेस्टलेस लेग सिंड्रोम आणि त्याच्यात होतं की पाय दुखतात आणि कधी दुखतात, झोपायला बेडवर गेले आडवी झाले की पाय दुखायला लागतात. मग असं वाटतं पायांना मारू, असं वाटतं फेऱ्या मारू. आणि ह्याचं वन ऑफ द ट्रीटमेंट्स इज सो इझी, कारण ह्याच्यामध्ये आयर्न डेफिशियन्सीचं प्रमाण इतकं जास्त सापडतं आणि आयर्न रिप्लेस केलं की हे RLS गेला. तर हे जर होत असेल कोणाला तर त्यांनी पटकन डॉक्टर्सना सांगावं, एस्पेशली रात्री. तो जो संधिकाल आहे झोपेचा, झोप लागायच्या आधीची अवस्था, तेव्हा पाय दुखतात, पाय दाबावेसे घट्ट आवळावेसे वाटतात, चालावेसं वाटतं, पाय असे बेडवर पटकावेसे वाटतात. तर हे स्लीप रिलेटेड डिसऑर्डर्स मध्येच येतं. पण हे न इन्सोमनिया आहे न पॅरासोमनिया, पण इन्सोमनियाचं कारण ठरू शकतं. पाय दुखतात म्हणून झोप लागत नाही. तर बऱ्याचशा पॅरासोमनियाजना ट्रीटमेंटची गरज असतेच असं नाही. तो पॅरासोमनिया काय आहे हे कळून घेणं गरजेचं असतं आणि मग तो बिनाईन आहे की त्याने त्या पेशंटच्या जीवाला धोका आहे हे बघावं लागतं. आणि सकाळी जर फ्रेश नसेल वाटत तर मग त्या झोपेला रेग्युलेट करण्याकरता मग औषधं द्यावी लागतात. तर आपण नेहमीप्रमाणे त्याच्या साऱ्याच्या ट्रीटमेंटच्या पार्टकडे यायचं आहे आता, की आता चांगल्या झोपेसाठी सवयी. हो, तर स्लीप हायजीन, झोपेचं स्वास्थ्य आणि त्यासाठी लागणाऱ्या चांगल्या सवयी. जर तुम्हाला झोप लागत असेल तर प्लीज वेळेवर झोपा, वेळेवर उठा आणि जमेल तेवढं 7 ते 9 तास झोप घ्या. आता ते 9 तास का, झोप इतकी चांगली आहे तर 12 तास का नको झोपायला, तर तसं नाही चालत. कारण सायकल वापरली तर ती चांगली राहते. तर तसं शरीराचं आणि मनाचं आहे. तर 9 तासापेक्षा जास्त झोपला एखादा मायग्रेनवाला माणूस तर मायग्रेन वाढू पण शकतं. त्यामुळे एक्सेसिव्ह स्लीप पण चांगली नाहीये. तर 7 ते 9 तास, 7 पेक्षा कमी नको, 9 पेक्षा जास्त नको. मग जर तुम्हाला झोप लागत नसेल स्पेसिफिकली तर स्लीप हायजीन तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टरकडे जाण्याआधी हे नक्कीच तुम्ही 1-2 महिने करून बघा. 5 नंतर, संध्याकाळी 5 नंतर चहा कॉफी नाही. संध्याकाळी 7-7:30 नंतर एक्सेसिव्ह एक्झर्शन नाही, एक्सरसाइज पण नाही. म्हणजे झोपेचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी संध्याकाळच्या जिमला जाऊ नये. ठीक आहे, शतपावली करा, इट इज स्लो रिलॅक्स्ड वॉकिंग, पण ब्रिस्क वॉकिंग नाही मग संध्याकाळचं. ठीक आहे, त्याच्यानंतर 9:30-10 नंतर डिव्हाइसेस बंद. सगळ्या सास बहू सिरियल्स तुम्ही दुपारच्या रिरनमध्ये बघा. ठीक आहे, 9:30-10 नंतर नाही रात्री, कारण पिनियल ग्लँड थांबलाय की हे कधी लाईट्स ऑफ होतात. तर तिसरा पॉइंट तो झाला. झोप जर आली नाही, आणि झोपेची जे ठिकाण आहे ते फक्त झोपेसाठी ठेवायचं, की ही माझी बेड आहे तिथे मी फक्त झोपते, तर बास. मग त्या 2च गोष्टी. इथे माझ्या ऑफिसचं काम करते नाही, इथे मी माझं डिझायनिंगचं काम करते नाही, इथे मी माझं लिखाण करते नाही, त्या इतर बौद्धिक कामांची जागा वेगळी. ठीक आहे, सो बेड इज अ प्लेस वेअर आय स्लीप. आणि त्याचं ते छान मस्त कम्फर्टेबल कोझी, ती छोटी जमिनीवरचं अंथरूण पांघरूण असलं तरी चालेल, पण कम्फर्टेबल कोझी पाहिजे. ठीक आहे, आणि मग तिथे एकदा जाऊन पडलो आपण
आणि जर झोप लागत नसेल तर मग तिथेच टॉसिंग टर्निंग करायचं नाही, कुशीवरून कुशी कुशीवरून कुशी असं नाही करायचं आहे. मग तुम्ही येऊन बसा, एक रीडिंग कॉर्नर ठेवायचा आणि तिथे तुम्ही वाचायचं आहे पुस्तकं. किंडल इज अलाउड, कारण किंडलचे जे कॉन्ट्रास्ट रेशोज आहेत इट इज क्लोजेस्ट टू पेपर, इट इज क्लोजेस्ट टू रिफ्लेक्टेड लाईट. पण अदरवाईज पेपर रिडिंग, कागदातनं वाचायचंय, पुस्तकातनं वाचायचं, पेपर बुकमधनं वाचायचंय. आणि ॲज आय सेड की थ्रिलर वाचतोय, खुनाखुनीची गोष्ट वाचतोय असं नाही. किंवा इवन लव्ह स्टोरीज पण काही जणांना वाटत असेल पुढच्या पानावर काय होतं, तसं काही वाचायचं नाही. तर एज ग्रुप प्रमाणे, प्रेफरन्स प्रमाणे मन शांत होईल असंच काहीतरी वाचायचंय. धार्मिक वाचू शकता, अभ्यासाचं वाचू शकता, सकाळी वाचलेला पेपर परत वाचू शकता. तर हे ऑप्शन्स असतात. अर्धा कप दूध हे रात्री झोपायच्या आधी थोडं तुम्ही घेऊ शकता. आता घरगुती उपाय असतात, जायफळ, खसखस, हे काही जण घरी ऑलरेडी ट्राय करून दे हॅव टेस्टेड दॅट. तर त्याच्यात थोडेसे सिडेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, तर ते तुम्ही घेऊन बघू शकता. आणि बेडवर गेल्यावर साधारण एक अर्ध्या तासामध्ये झोप लागली पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की जे काय तुमचे चिंतेचे विषय आहेत त्याला उद्या सकाळी 9 वाजता भेट हे सांगायचं. मग रात्री झोपताना काय करायचं, गाणी ऐकू शकता, म्युझिक आहे, आणि 15 मिनिटं स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायची ती झोपतानाची, की माझा आजचा दिवस कसा होता, तर काय काय छान झालं. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता वाटणं, इट इज अ रिसर्च्ड स्किल. ती नुसतेच तो विचार नाहीये, ते कौशल्य आहे. दिवसामध्ये 3 झालेल्या चांगल्या गोष्टी ह्यांचा विचार करायचा आहे. एक प्रार्थना म्हणायची आहे स्वतःसाठी की मला ह्या गोष्टी हव्या आहेत, मला चांगली विचारशक्ती दे, मला चांगला निर्णय क्षमता दे, मला जास्त कॉन्सन्ट्रेट करायला शिकव. ज्या कोणत्या फोर्समध्ये तुमचा विषय आहे त्याच्याकडे ही प्रार्थना करायची आहे. 2-3 स्वतःसाठी चांगल्या गोष्टी मागायच्या आहेत, दुसऱ्यासाठी वाईट गोष्टी नाही मागायच्या. ठीक आहे, तर 3 थिंग्स टू बी ग्रेटफुल, 3 कौशल्य स्वतःसाठी मागायची आणि मग झोपून जायचं. हे कूलिंग डाऊन जे आहे ना, कूलिंग डाऊन हे साधारण संध्याकाळी 7 नंतर सुरू करायचं. की आपण आता सूर्यास्ताकडे चाललोय दिवसाच्या, तर मग कूलिंग डाऊन मनाचं पण झालं पाहिजे. आणि हळूहळू तर 7 वाजतापासूनच तयारी केली की एक्झर्शन नाही, टेन्शनला आता संध्याकाळी नको, सकाळी उठल्यावर फ्रेश माइंडने मी त्या प्रॉब्लेमचा विचार करेन, या सगळ्या गोष्टी. तर स्लीप हायजीन मेजर्स आहेत ही. आणि जर तुम्ही हे करताय तरी झोप लागत नाहीये, तर देन यू नीड मेडिकल हेल्प. यू हॅव टू अप्रोच फॅमिली डॉक्टरकडे जा, सायकेट्रिस्टकडे जा, न्यूरोलॉजिस्टकडे जा. घोरणं होत असेल तर तुम्ही रेस्पिरेटरी फिजिशियन म्हणजे पल्मोनॉलॉजिस्टकडे जाऊ शकता, ऑफकोर्स न्यूरोलॉजिस्टकडे येऊ शकता, पण टेक हेल्प इन टाईम. तर याच्या नोटवरती खूप मला वाटतं सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश पडला आपला. आणि हा म्हणजे खरंच मला पण हा एपिसोड करेपर्यंत ह्या विषयाचा इम्पॉर्टन्स इतका हे माहीत नव्हतं, पण याचे दूरगामी इतके दुष्परिणाम होतात आणि आपल्या शरीरावरती म्हणजे हार्टवरती सुद्धा त्याचा एक वाईट परिणाम होऊ शकतो. म्हटल्यानंतर वेळीच जागा होणं महत्वाचं आहे झोप या विषयावरती. तुम्हाला अवेअरनेस हवा असेल तर आजच्या एपिसोडमध्ये नक्कीच ह्या बऱ्याच गोष्टींची आपल्याला उत्तरं मिळाली असतील. या उपरी नेहमीप्रमाणे काही शंका असतील तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आम्ही त्याची उत्तरं देऊ. तर आज आपण इथे भेटलो आणि आमच्या चॅनलवर तुम्ही आलात तर आमच्या चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.